मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी मंचावर उपस्थित सारथी या संस्थेचे निबंधक तथा अपर जिल्हाधिकारी माननीय संजीव जाधव साहेब, मंचावर उपस्थित मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, UPSC परीक्षेमध्ये ज्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे असे दोघं विद्यार्थी। या ठिकाणी मी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानस विकास संस्था, ज्याला थोडक्यामध्ये आपण सारथी असं म्हणतो, या सारथीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सारथीची माहिती देण्यासाठी उपस्थित आहे। सारथी ही संस्था जी आहे ही मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी या समाजातील जे काही लाभार्थी आहे या लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते। या संस्थेची स्थापना 2019 साली 26 जून 2019ला झालेली आहे। आता जवळपास 5 वर्ष संस्थेची स्थापना होऊन झालेली आहे। सुरुवातीला संस्थेचं मुख्यालय जे आहे हे पुण्याला कार्यरत होतं आणि आहे, परंतु विभागीय स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर यासाठी कुठली यंत्रणा नव्हती। पण गेल्या वर्षापासून शासनानं सारथीचे जे विभागीय कार्यालय आहे हे 8 विभागीय कार्यालय सुरू केलेले आहे। यामध्ये पुण्याला एक विभागीय कार्यालय आहे, कोल्हापूरला विभागीय कार्यालय आहे, मुंबईला आहे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर अशा 8 ठिकाणी विभागीय कार्यालयामार्फत आता या सारथीचं कामकाज चालू आहे। पुन्हा जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर संस्थेचं कुठलं कार्यालय नसल्यामुळे मागच्या वर्षी शासनाने एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्या महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी हे उपविभागासाठी आणि तहसीलदार यांना तालुक्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नेमलेला आहे। आता सारथी संस्था नेमकं करतं काय, तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की सारथी संस्था जी आहे ही मराठा कुणबी समाजातील जे काही विद्यार्थी आहे यांच्या शिक्षणासाठी, यांना स्पर्धा परीक्षेसाठी, कृषी विकासासाठी, रोजगारासाठी असे विविध उपक्रम राबवत असतात। परंतु आमच्या अशा लक्षात आलेलं आहे की अजूनही पाहिजे त्या प्रमाणात समाजात याची माहिती झालेली नाही। म्हणून या निमित्तानं खरं म्हणजे मराठा क्रांती मोर्चानं आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की या निमित्तानं सारथीची माहिती ही मला तुमच्यापर्यंत पोहोचता करता येत आहे। शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर केंद्र शासनामार्फत एक नॅशनल मेरिट स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 8वीमध्ये घेतली जाते। 8वीमध्ये जे मुलं या स्पर्धा परीक्षेला किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसतात त्यातील फक्त 10,000 विद्यार्थ्यांना देशभर स्कॉलरशिप मिळते। परंतु उर्वरित जे विद्यार्थी आहे की जे या परीक्षेला बसलेत परंतु त्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही, अशा मराठा आणि कुणबी समाजातील मुलांना आपण सारथीमार्फत स्कॉलरशिप देतो आणि ही स्कॉलरशिप जी आहे इयत्ता 9वी पासून तर 12वी पर्यंत ही 4 वर्षासाठी या मुलाला स्कॉलरशिप मिळते। आपण जर बघितलं तर आता या वर्षापर्यंत जवळपास 40,000 विद्यार्थी जे आहे जे 9वी ते 12वी या वर्गात शिकतात अशा मराठा आणि कुणबी समाजातील मुलांना सारथीमार्फत दरमहा 9,000 रुपये या पद्धतीनं स्कॉलरशिप दिली जाते। आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही गेल्या 2 वर्षापासून अभ्यास करतो आहोत की ज्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप दिली त्या मुलांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक झालेला आहे। ज्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप दिली हे सर्व मुलं 10वीच्या परीक्षेमध्ये 90% मुलं हे 80%पेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत। तर अशा पद्धतीनं हे शिक्षण क्षेत्रामध्ये इयत्ता 8वीपासून आपण कामकाज सुरू केलेलं आहे। यानंतर मुलं 12वी पास झाल्यानंतर त्यांना विविध शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये ॲडमिशन घ्यावी लागते। यामध्ये देशातले जे नामांकित 200 कॉलेजेस आहेत, यामध्ये IIT आहे, IIM आहेत, अशा नामांकित ज्या 200 संस्था आहेत या संस्थेमध्ये ज्या मराठा आणि कुणबी समाजातील मुलांची ॲडमिशन होईल अशा मुलांची संपूर्ण फी ही सारथीमार्फत दिली जाते। यानंतर 12वीचं शिक्षण झाल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना परदेशी शिक्षणासाठी जावं लागतं।
गेल्या 2 वर्षापासून आपण परदेशी शिक्षणासाठी 75 विलांना सारथीमार्फत प्रोत्साहित करत असतो. यामध्ये जे काही 75 मुलं सारथीमार्फत जातील त्या प्रत्येक मुलाला कमीत कमी 30 लाख रुपये तर जास्तीत जास्त 40,000 रुपये एवढं जे काही त्याचा शिक्षणाचा परदेशी शिक्षणाचा खर्च आहे हा सारथीमार्फत दिला जातो. पण मला सांगायला हेच वाटेल की अजूनही आपल्याला 75 विद्यार्थी जे आहेत ते मिळत नाहीत. गेल्या वर्षी आम्ही 2 वेळाची ॲडव्हर्टाईज दिली तरी पण आपल्याला मराठा आणि कुणबी समाजाचे 75 विद्यार्थी उपलब्ध होऊ शकले नाही. म्हणून या निमित्तानं मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे किंवा सांगायचं आहे की आपल्या परिचित जे काही आपल्या समाज बांधव असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण पोचवा आणि जेणेकरून या योजनेचा लाभ जो आहे हा आपल्या तळागाळातील गावातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकेल. यानंतर PhD करणारे जे काही MPhil आणि PhD करणारे जे लाभार्थी आहे यांना 5 वर्षासाठी ज्युनियर आणि सिनियर फेलोशिप ही सारथी संस्थेमार्फत दिली जाते. आतापर्यंत जे मुलं PhDला ॲडमिशन घेतील अशा सर्व मुलांना आपण हा लाभ देत होतो, परंतु गेल्या वर्षापासून फक्त 200 विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. आणि यासाठी जी काही स्पर्धा परीक्षा आहे नेट सेटच्या धर्तीवर याची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यामधील जे पहिले 200 विद्यार्थी आहेत त्यांना PhDसाठी आपण 5 वर्षासाठी फेलोशिप देत असतो. तर अशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे हे सारथीमार्फत आजपर्यंत कामकाज चालू आहे. यानंतर स्पर्धा परीक्षा ज्या करत आहेत तर विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करतात यांच्यासाठी सुद्धा सारथीमार्फत योजना राबवली जाते. सुरुवातीला आपण MPSCची काही सर्वसाधारण आपले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत, या परीक्षेची जी मुलं तयारी करतात यांना पुण्यामध्ये किंवा बाहेर गावी क्लासेससाठी जावं लागतं. मग अशा 500 विद्यार्थ्यांना सारथीमार्फत आपण फेलोशिप देत असतो. यामध्ये जे काही 500 विद्यार्थी आहे यांची एक चाळणी परीक्षा घेतली जाते. यातून जे काही पहिले विद्यार्थी आहेत यांना आपण पुण्यामध्ये जे काही क्लासेस आहे त्या क्लासेसमध्ये त्यांची संपूर्ण फी आणि पुण्यामध्ये राहण्याचा खर्च हा सारथीमार्फत दिला जातो. यामध्ये फक्त राज्यसेवा परीक्षा नाही तर कृषी सेवेच्या ज्या परीक्षा आहेत, अभियांत्रिकीच्या परीक्षा आहेत, ज्युडिशरीच्या परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांसाठी सारथीमार्फत मार्गदर्शन केलं जातं. आणि आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत सारथीने ज्यांना मदत केलेली आहे असे 300पेक्षा जास्त विद्यार्थी क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर आज राज्यभरात झालेले आहेत. त्याच धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCसाठी सुद्धा जे विद्यार्थी तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना आपण पुण्याला नाही तर दिल्लीला सुद्धा क्लासेससाठी पाठवत असतो. आणि आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे काही आहेत 51 विद्यार्थी हे सारथीचे IAS आणि IPS ऑफिसर झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये बँकिंग परीक्षा आहेत, तुमच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा आहेत, यासाठी मार्गदर्शन केलं जातं. मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सध्या सारथीची यासाठीची ॲडव्हर्टाईज आलेली आहे. 3 तारखेपर्यंत आपल्याला यासाठी अर्ज करायचे आहे. आणि ज्याला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे, ज्याला बँकिंगची तयारी करायची त्याने बँकेसाठी अर्ज करावा, ज्याला MPSCची तयारी करायची त्याने MPSCसाठी अर्ज करावा, ज्याला UPSCची तयारी करायची त्याने UPSCसाठी अर्ज करावा. आणि या परीक्षेमध्ये जे मुलं उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना पहिल्या 500 विद्यार्थ्यांना UPSCसाठी, 750 विद्यार्थ्यांना MPSCसाठी आणि 1000 विद्यार्थ्यांना बँकिंगसाठी आपण 1 वर्षासाठी फेलोशिप आणि स्कॉलरशिप देणार आहोत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की मला वाटतं मागच्या आठवड्यातच यामध्ये सुद्धा आपण वाढ करण्याचा प्रयत्न करत आमचं बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे यामध्ये धोरणात्मक निर्णय घेणार आहे. या व्यतिरिक्त फक्त आता स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण हे करून चालणार नाही तर आपल्याला कौशल्य विकाससुद्धा करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कौशल्य विकासासाठी ज्या काही योजना आहेत या आपण सुरू केलेल्या आहेत. यात सर्वात उल्लेखनीय अशी योजना जी आहे की आपण MKCL मार्फत प्रत्येक तालुका स्तरावर नाही तर तालुक्यातील मोठ्या गावापर्यंत MKCLच्या ज्या काही संस्था आहेत या संस्थेमध्ये 12वी पास झालेला कुठलाही विद्यार्थी हा संगणक जो काही कोर्स आहे आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स यासाठी ॲडमिशन घेऊ शकतो. त्यासाठी 26,000 रुपये जी फी आहे ही 26,000 फी सारथी संस्थेमार्फत दिली जाते. आणि गेल्या वर्षभरामध्ये 50,000 विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यभर मराठा आणि कुणबी समाजाचे विद्यार्थी जे आहे हे MKCL योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेमध्ये जे विद्यार्थी कोर्स पूर्ण करतात त्यांना आपण प्लेसमेंट
म्हणजे त्याला त्याच्या शिक्षणाच्या आधारावर त्याच्या तालुक्यात किंवा जवळपास रोजगार मिळावा अशी सुद्धा आपण MKCL करार केलेला आहे आणि त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी करून दिलेला आहे. आमच्या असं लक्षात आलेलं आहे की कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये महिना या पद्धतीनं 12वी नंतर हा MKCLचा कोर्स केलेले विद्यार्थी त्याच्या गावात किंवा त्याच्या परिसरामध्ये रोजगार त्याला उपलब्ध झालेला आहे. याच पद्धतीनं इंडो जर्मन टूल म्हणून जी संस्था आहे ज्याला IGTR संस्था आपण म्हणतो, आपले जे काही विद्यार्थी इंजिनियर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्यांनी केलेला आहे तर शिक्षणानंतर त्याला ॲक्च्युअल कंपनीमध्ये काम करताना जे काही तांत्रिक ज्ञान लागतं ते शिक्षण झाल्या त्याच्याकडे नसतं. म्हणून अशा विद्यार्थ्यांना त्याचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IGTR जी संस्था आहे ती ॲडव्हान्स कोर्स घेत असते. 6 महिने ते 1 वर्षाचा तो कोर्स असतो आणि या IGTRमध्ये आपण दरवर्षी 100 मुलांना तिथं आपण ॲडमिशन देतो. त्यांची संपूर्ण फी सारथी संस्था भरते आणि आतापर्यंत या संस्थेमार्फत आपल्याकडचे जे विद्यार्थी आहे त्याला कमीत कमी 6 लाखाचं पॅकेज उपलब्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं मुलांचं कौशल्य विकास करून त्यांना खाजगी संस्थेमध्ये सुद्धा किंवा खाजगी कंपनीमध्ये सुद्धा कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी सारथी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू आहे. मागच्या वर्षी आम्ही एक उद्योजकता विकास होण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून इन्क्युबेशन सेंटर म्हणून एक संकल्पना आहे. तर प्रायोगिक तत्वावर आम्ही COEP कॉलेज पुणे जे आहे या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेली आहे की ज्यांच्याकडे उद्योजक होण्याची काही संकल्पना आहे अशा विद्यार्थ्यांना 1 वर्षभर COEP पुणे या संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. त्याला दरमहा 25,000 रुपये एक मानधन देण्यात येईल की जेणेकरून त्याला वर्षभरामध्ये त्याची जी काही आयडिया आहे ती त्याला डेव्हलप करता येईल. आणि या ठिकाणी त्याला जे काही कंपनी जर एखादी त्याला स्थापन करायची असेल तर कंपनी स्थापन करण्यासाठी त्याला CA ची गरज असते, त्याला कंपनी सेक्रेटरीची गरज असते, त्याला लॉयरची गरज असते. तर या ज्या काही सुविधा आहे या सर्व इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्याला उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्याचा जर प्रोजेक्ट चांगला यशस्वी झाला तर सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत कंपनी स्थापनेसाठी जे काही सबसिडी मिळते ती सबसिडीसुद्धा या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. तर अशा पद्धतीनं एक कौशल्य आणि उद्योजकता विकास होण्यासाठी सारथी संस्था कार्यरत आहे. मग आपल्याकडे काही शेतकरी बांधव आमच्याकडे आले की तुम्ही विद्यार्थी आणि उद्योजकाचा विचार करताय, शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत. तर आपण गेल्या वर्षापासून कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये जे काही कृषी कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे त्या कृषी कंपनीचे जे काही डायरेक्टर्स आहे यांच्यासाठी एक 8 दिवसाचं प्रशिक्षण पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे. MCDC महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेसोबत आपण करार केलेला आहे. ती संस्था कंपनी स्थापन करणे आणि कंपनी चालवणे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असते. यासाठी 7 दिवस पुण्यामध्ये निवासी मोफत प्रशिक्षण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. यासोबतच तळेगाव दाभाड्याला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन म्हणून जी संस्था आहे त्याच्यामार्फत एक 8 दिवसाचं पॉली हाऊस ग्रीन हाऊस या संदर्भातलं जे प्रशिक्षण आहे हे तळेगाव दाभाडे या ठिकाणी आपण 8 दिवसाचं प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांसाठी 8 दिवस निवासी व्यवस्था आणि त्याचे संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च ही सारथी संस्था करत असते. तर अशा पद्धतीनं कृषी क्षेत्रामध्ये आपण विविध योजना ज्या सुरू केलेल्या आहे. मागच्या वर्षी कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आम्हाला ड्रोन जे आहे नवीन ड्रोनमार्फत फवारणी आणि विविध उपक्रम शेतकरी राबवत असतात. तर जे काही ड्रोनचं प्रशिक्षण आहे हे ड्रोन प्रशिक्षण आपण ग्रॅज्युएट विद्यार्थी जे काही आहेत त्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे. या ड्रोन प्रशिक्षणाचा खर्च जवळपास 40,000 रुपये आहे. हा संपूर्ण खर्च सारथी संस्था आपण विद्यार्थ्यांचा पे करते आणि राहुरी कृषी विद्यापीठामध्ये हे ड्रोनचं प्रशिक्षण जे आहे हे मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आपण सारथी संस्थेमार्फत देत असतो. या व्यतिरिक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे काही आहेत त्यांना BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर जे काही पुढचं शिक्षण आहे हे वायनरी आणि अल्कोहोल टेक्निकमध्ये जे काही शिक्षण लागतं किंवा साखर कारखान्यासाठी जे काही त्यांना कोर्स करावा लागतो ते कोर्स घेणारे जे विद्यार्थी आहे असे मराठा आणि कुणबी समाजातील जे विद्यार्थी आहे त्यांची संपूर्ण फी ही सारथी संस्था पे करत असते. तर अशा पद्धतीनं सारथी संस्थेमार्फत हे विविध उपक्रम मराठा आणि कुणबी समाजातील जे काही विद्यार्थी आहे शेतकरी आहे
किंवा उद्योजक आहे यांच्यासाठी राबवले जातात. या संदर्भातली एक माहिती पुस्तिका जी आहे ही माहिती पुस्तिका आम्ही इथं उपलब्ध करून दिलेली आहे. ती माहिती पुस्तिका आपल्यापर्यंत सर्व आयोजकांनी पोच करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्ही मला जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.